नमस्कार मित्र, मी पंडित पॉटर आणि आज मी पुण्यामध्ये हांडेवाडीत आलो आहे। हांडेवाडीमध्ये तुम्ही समोर पाहताय हॉटेल शौर्यवाडा। लॉकडाऊननंतर आता परिस्थिती थोडी निवळली आणि त्याकरता मी आज बाहेर ह्या खाद्यभ्रमंतीकरता आलो आहे। तर चला आपण आज ह्या शौर्यवाडाला व्हिजिट करूया। नमस्ते। तर मित्रो, आजपर्यंत मी घरी भरपूर रेसिपी बनवल्या, तुम्ही त्या पाहिल्या, त्यांना उदंड प्रतिसाद दिला। पण काही गोष्टी अशा आहेत ज्या मी घरी करू शकत नाही। त्याकरता मी आज शौर्यवाड्यावरती आलो आहे आणि शौर्यवाड्यावरती मी अशी एक रेसिपी ते करणार आहे तर मी बघणार आहे, कारण आता हॉटेलचा विषय आहे त्यामुळे मला इथं काय स्वतः करता येणार नाही। त्याकरता मी तिथं बघणार आहे आणि करणार आहे एक सुंदर रेसिपी, एक पूर्ण बकऱ्याचं रान करणार आहे। आजपर्यंत तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये पाहिले की नाही मला आयडिया नाही आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे मी आज एवढं फिरतो खाद्यभ्रमंती करता, पण एक मटण रान शिवाय दुसऱ्या गोष्टी मला कधी पाहण्यात आल्या नाहीत। त्यामुळे हा जो आजचा रेसिपी कन्सेप्ट आहे हा फार वेगळा आहे, फार मोठा आहे। अगदी संपूर्ण एक मोठं 10 किलोचं बकरं आपण रान करणार आहोत आणि नंतर ते तयार झाल्यावरती आपण ते खाऊन देखील पाहणार आहोत। सुरुवातीला हे बकरं अगदी स्वच्छ धुवून घेतलं ते पाण्यामध्ये, त्यानंतर त्याला सुरीने अशा चिरा मारल्या जातात। संपूर्ण बकऱ्याला चारही बाजूंनी मस्तपैकी चिरा मारून घेतात आणि या चिरा मारून झाल्या की त्याच्यामध्ये हा हॉटेलमध्ये बनवलेला स्पेशल मसाला आहे तो त्या संपूर्ण बकऱ्याला लावून घेतला जातो आणि हे मसाला लावल्यानंतर एक तासभर ह्याला मुरत ठेवलं जातं चांगलं आणि त्यानंतर त्याला असं ह्या रॉडमध्ये अडकवून नंतर त्याला ग्रिल केलं जातं। रॉडमध्ये अडकवलं आहे आणि आता त्याला कोळशाच्या भट्टीवरती त्याला मस्तपैकी रोस्ट केलं जाणार आहे। फार मेहनतीचं काम आहे। त्या भट्टीवर त्याला सतत असं फिरवत राहावं लागतं, 2-3 तास त्याला असं सतत फिरवत राहावं लागतं, तेव्हा कुठे हे मटण रान बकरा रोस्ट तयार होतो। हा बकरा रोस्ट होत राहील तोवर दुसऱ्या बाजूला हे चिकन रानची तयारी चालू आहे। चिकन रान देखील इथं बनवलं जातं। ह्या चिकन रानला मसाला लावून घेतला आहे। त्यानंतर या बकऱ्याच्या मांड्या आहेत यांना मटण रान असं म्हटलं जातं। हॉटेलमध्ये मटण रान म्हणून ही डिश विकली जाते। बकऱ्याच्या या मांड्यांना देखील तो मसाला लावला जातो आहे। त्यानंतर त्यांना तासभर मुरत ठेवतात आणि नंतर त्या कोळशाच्या भट्टीमध्ये त्यांना व्यवस्थित भाजून घेतलं जातं, रोस्ट केलं जातं। ही सुद्धा शौर्यवाड्याची एक खास आणि स्पेशल डिश आहे, हे देखील तुम्ही ट्राय करा। तर आता काही वेळापूर्वी तुम्ही पाहिलं मटण रान आपण लावून ठेवलं आहे, तोवर हॉटेल शौर्यवाड्यामध्ये काय स्पेशल जेवण मिळतं मी ते इथं मागवलं आहे। माझ्या समोर आज बसलेत हॉटेलचे मालक श्री विकासजी हांडे। विकासजी हांडे माजी उपसरपंच आहे हांडेवाडीचे, शिवाय यांनी कागर सिनेमा देखील प्रोड्यूस केलेला आहे। तर मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की आता लॉकडाऊननंतर तुमच्या इथं नेमका लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला? आता एकदम छान प्रतिसाद आहे या लॉकडाऊननंतर। म्हणजे फॅमिली वगैरे सगळं येतात आपल्याकडं आणि त्या करोनाच्या अनुषंगाने आपण प्रिकॉशन सगळं घेतो आहे। तुम्ही पाहिलंच असेल की सगळे लोक हँडग्लोज आहे, मास्क वगैरे घालून सगळेजण असतात। हो, ते करून सगळं हे करतो, त्यामुळं फॅमिली वगैरे सगळे इथं येऊन जेवणाचा आस्वाद घेतात। तर मित्र, त्यांनी आपल्याला काय काय दिलं आहे मी तुम्हाला दाखवतो आता। हे बघा, हा वाडा स्पेशल मुर्ग मुसल्लम आहे हा। त्यानंतर ही व्हेज रेसिपी आहे, एक वाडा स्पेशल व्हेज रेसिपी आहे ही। सोबतच हे चिकन लॉलीपॉप आहेत आणि
सोबत आपल्याला ह्यांनी सुका चिकन मालवणी दिला आहे त्यांनी. तर मी आता हे टेस्ट करून हां जरा फ्राय वेगळे आहेत आणि सुक्कं हे म्हणजे हा रस्सा वेगळा दिला आहे मालवणीचा आणि हा ड्राय चिकन वेगळं दिलं आहे त्याच्यामध्ये. तर आता मी ट्राय करून बघतो. मालवणी चिकन आहे. वा भन्नाट आहे. हा रस्सा कसा झाला आहे बघूया. मालवणी अगदी ठीक रस्सा आहे, मस्त अगदी. वा बेस्ट आहे. खूप सुंदर अशी ग्रेट आणि थिक ग्रेव्ही आहे. फार अप्रतिम आहे. हा मुर्ग मुसल्लम ट्राय करतो. हा खूप मोठा पीस आहे. चिकन तंदुरी आणि तंदुरी करून त्याला नंतर हा मुर्गा मुसलम बनवला जातो असा. बरोबर आहे सर. अगदी अप्रतिम डिश आहे ही सुद्धा. त्यानंतर लॉलीपॉप तर काय नेहमी जे असतंच. हे सगळं लॉलीपॉप वगैरे हे चायनीज वगैरे इथं जे मिळतं आहे ह्याचं कारण आहे की इथं सगळ्या फॅमिलीज भरपूर येतात मोठ्या प्रमाणात. फॅमिली मोठ्या प्रमाणात येतात इथं. त्यामुळं फॅमिली, लहान मुलं त्यांचे आवडते आयटम म्हटलं तर आपण हे लॉलीपॉप किंवा चायनीज आहे. चायनीजसुद्धा आपल्या इथं बऱ्यापैकी मिळतं. चायनीज देखील आहे इथं बऱ्यापैकी. बेस्ट आयटम सगळे खास आहेत. बढिया आहे, भन्नाट आहे. तुम्ही नक्की या, विथ फॅमिली या. फॅमिली आल्यावरती तुम्हाला इथं कळलं की नेमका काय स्वाद आहे. आणि विकासजी खरोखर सांगतो, तुम्हाला मनापासून सांगतो मी, खूप सुंदर डिश आहे. आता नॉनव्हेज खाऊन झाले, व्हेजही ट्राय करतो मी जरा. आता ही शौर्यवाड्याची स्पेशल वाडा स्पेशल डिश आहे ही व्हेजची. ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन वेगळं वेगळं केलेलं आहे. 2 ग्रेव्ही आहेत वेगळे वेगळे. ह्या एकत्र करून दिलेत आपल्याला. वाव सगळी कमाल ग्रेव्हीची आहे. ग्रेव्ही भन्नाट आहे, त्याच्यामुळं त्याचा स्वाद अगदी अप्रतिम आहे. विकासजी एकंदरीत तुमच्या सगळ्या डिश मला फार छान वाटल्यात खायला. कारण मी घरी देखील कुकिंग करतो. मी माझ्या रेसिपी पाहिल्या असतील यूट्यूबवरती. मी स्वतः कुक करतो, त्याच्यामुळं मला खोटं काय ते सांगण्यामध्ये माझ्या वाटत नाही आहे. अगदी व्यवस्थित छान सुंदर आहे सगळ्या रेसिपी तुमच्या. भरपूर क्राऊड आहे लोकांचं इथं. मी स्पेशल एका साईडला बसलो त्यामुळे तुम्हाला तो क्राऊड दिसत नाही आहे. तर मित्रांनो, इथं स्पेशल मी खाण्याकरता आलो आहे. मटण रान, पूर्ण मटण रान त्याचं तयार होतं आहे. तोवर मी शौर्यवाड्याची जी गावाकडची स्पेशल मटण थाळी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये काय काय मिळतं आणि त्याचा स्वाद कसा आहे. तर मित्रो, ही गावाकडची मटण थाळी इतक्या मोठ्या प्रमाणात इथं येते आहे की हे एका व्यक्तीचं काम मला वाटत नाही अक्षरशः खाण्यासाठी. मला देखील खूप जड होईल ही थाळी खाण्यासाठी. इतकी भरगच्च थाळी आलेली आहे. त्या थाळीमध्ये काय काय दिलं बघूयात आपण. सुरुवातीला ही ज्वारीची भाकरी दिली आहे, मस्त मोठी, अगदी भयंकर मोठी भाकरी आहे. खूप मोठी भाकरी दिली आहे ही. त्याचबरोबर त्यांनी दिलं आहे आपल्याला हे मटण आळणी आहे. मटण आळणी, मटण सूप म्हणा, याच्यामध्ये एक पीस दिलेला आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर हा तांबडा रस्सा दिला आहे. त्यानंतर हे सुकं मटण आहे, मटण फ्राय सुकं मटण आहे. आणि हे स्पेशल चाप आहेत, काळा चाप आहे मटणचा. हा काळा चाप त्यांनी बनवलेला आहे. हा स्पेशल मेनू तयार केला आहे त्यांनी ह्या थाळीकरिता. त्यानंतर हे मटणचे खिमा बॉल आहेत, मटणचे खिमा बॉल आहे. आणि सोबत आपल्या यांनी दिलं आहे हे मटण लोणचं आणि सोबत हा बिर्याणी राईससुद्धा त्यांनी दिलेला आहे आपल्याला. तर अशी ही संपूर्ण मोठी थाळी आहे. सोबतच आपल्याला सोलकढी देखील दिलेली आहे आणि गुलाबजाम देखील एक दिलं आहे. तर आता ही थाळी नेमकी कशी आहे काय आहे मी खाऊन बघतो आणि तुम्हालाही सांगतो. फार सुंदर असं आहे. अगदी अप्रतिम रस्सा आहे, सुंदर टेस्ट आहे. थोडा आणि रस्सा मी करून बघतो आता.
वा, खूप भयंकर मोठी आणि खूप स्पेसिफिक अशी डिश आहे ही. मटन फ्राय. हे बघा, मटण अगदी व्यवस्थित शिजलं आहे. तुम्ही बघू शकता, अगदी मस्त. हे बघा, अगदी व्यवस्थित मटण शिजलेलं आहे. राजाबाब आहे. अगदी मटण तोंडात घातल्यावर विरघळते म्हटलं तरी हरकत नाही आहे त्याला. किती लार्ज आहे बघा तुम्ही, फार मोठा पीस आहे हा मटन चॉपचा. हे बघा, अगदी मस्त मटण शिजलेलं आहे व्यवस्थित. मटणाची भरमार आहे, अगदी भयंकर मटण आहे, भरपूर मटण आहे. हा खिमा बॉल आहे, हा बघूया आपण. अगदी मस्त खिम्याचा मटण खिमा आहे आणि मटण खिम्यापासून बनवलेला खिमा बॉल आहे हा. पन्नाट सोबत आता बघूयात हे मटण लोणचं. मटण लोणचं कसं आहे ते बघूया. तुम्हाला दाखवतो मी. हे असं मटण लोणचं आहे. थोडा आंबट स्वाद आहे. लोणचं म्हणजे थोडा आंबट स्वाद असणार आहे नक्कीच. तर मित्रांनो, ह्या थाळीमध्ये तुम्हाला सांगायची एक स्पेसिफिक गोष्ट अशी आहे, मटण रस्सा. हा मटण रस्सा त्यांनी इतका सुंदर बनवला आहे की अक्षरशः माझ्याकडे सांगायला शब्द नाहीत. कारण हा रस्सा बनवण्याची पद्धत त्यांची फार वेगळी आहे. सिक्रेट रेसिपी आहे, सांगत नाही आहेत कुणाला नेमका कसा बनवतात, पण तो खाल्ल्यावर समजतं की आपल्याला हे काहीतरी वेगळं आहे रसायने म्हणून. पूर्ण अख्खं चुलीवरती चुलीवरती, संपूर्ण चुलीवरची जेवण आहे. पूर्ण त्याच्यामध्ये टाकलेलं असतं, त्याच्यामुळे त्याची संपूर्ण बकरं, म्हणजे फक्त काय तर 1 किलो 2 किलो मटणाचा विषय नसतो. संपूर्ण बकरं घेणं, बकऱ्याचा प्रत्येक पार्ट ह्या मटणामध्ये आणि रस्स्यामध्ये असतो. त्याच्यामुळं या मटणाला एक वेगळी चव लागते. म्हणजे थोडक्यात आपण एक अख्खं बकरं खातो तसा विषय हा नेमका. एका थाळीमध्ये तुम्हाला बकऱ्याच्या प्रत्येक भागाचा स्वाद तुम्हाला याच्यामध्ये मिळणार. अगदी खूप सुंदर झाला रस्सा, मला अगदी खूप भन्नाट झाला रस्सा. तर मित्रांनो, खरंच तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगेल की लॉकडाऊन संपला आहे आता बऱ्यापैकी. तर घराच्या बाहेर पडा. जोपर्यंत भीती जात नाही तोपर्यंत काय होणार नाही आहे. घराच्या बाहेर पडा, एकदा शौर्य वाड्यावरती या. सगळ्यांना सांगतो मी, भाई वाड्यावर या, एकदा या. बाई नाही बरं का, भाई लोकांना सांगतोय मी, भाई वाड्यावरती या आणि ह्या वाड्यावरती जेवणाचा एकदा तुम्ही स्वाद अनुभवा. त्याशिवाय तुम्हाला बाकी गोष्टी समजणार नाही आहेत. तर मित्रांनो, आता मला अजून परत बकरं रान खायचं आहे. हो, थोडी बिर्याणी टेस्ट करणार आहे मी. बकरं रान खायचं आहे मला, त्यामुळे मी काय संपूर्ण थाळी खाणार नाही आहे. आता ही बिर्याणी टेस्ट करतो. ही त्याच्या खाली मसाला असेल नाही का. छान बिर्याणी, मस्त आहे. बिर्याणीमध्ये सुद्धा आपल्याला एक पीस येतो आहे बघा. मटणामध्ये बिलकुल कमतरता नाही आहे. आता बरेच जण म्हणतील रेट काय आहे थाळीचा. तर मित्रांनो, ज्यांना खरोखर त्याने जीवेचे चोचले ज्यांना पुरवायचे आहेत त्यांनी खिशाकडे पाहू नये असं मला वाटतं. कारण काय, मटणाचे दर स्थिर नाही आहेत आजच्या कंडिशनला. प्रत्येक गोष्टी आज महाग झाल्या. त्याच्यामुळे थाळी कितीला आहे काय हे विचारण्यापेक्षा तुम्ही एकदा या आणि अनुभव घ्या. तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्या दिलेल्या पैशाचं खरोखर चीज होतं आहे. एकदा या, एकदा ह्या थाळीचा आनंद लुटा. तुम्हाला वाटेल थोडा खिसा रिकामा झाला तरी तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही म्हणावा असा. एकदा तुम्ही शौर्यवाड्यावरती या. आता मी जेवण तर थांबवतो आहे आणि थोड्या वेळाने आता मला ती मटण रान ती मला ट्राय करायची. हा बकरा आता मस्तपैकी रोस्ट होत आलेला आहे. काकडी, टमाटा आणि गाजरांच्या चकत्याने ही थाळी अशी मस्त सजवून घेतली आणि त्यावर ही मसाला ग्रेव्ही पसरून घेतली जाते आणि त्या मसाला ग्रेव्हीवरती नंतर हा बिर्याणी राईस पसरवला जातो आहे आणि हा राईस पसरून झाला की त्याच्यावरती तो रोस्ट केलेला पूर्ण बकरा ठेवला जाईल. अशा पद्धतीने ही थाळी मिळणार आहे. बघा, हा मस्तपैकी बकरा आता त्याच्यावरती रोस्ट केलेला ठेवून घेतला आहे. एकंदरीत ही थाळी तुम्हाला अशी मिळणार आहे.
या थाळीसोबत ही बकऱ्याची वजडी फ्राय देखील दिली जाते. तर मित्रो, अशा पद्धतीने हे 6 तासाच्या अथक परिश्रमानंतर हे मटण रान पूर्ण बकऱ्याचं तयार झालेलं आहे. तर विकास शेठ, मी तुम्हाला असं विचारतो आहे की आपल्या इथं माझ्या पाहण्यात तर कधी आलं नाही कुठल्या हॉटेलमध्ये असा बकऱ्याचं रान केलं. तुम्ही हे कन्सेप्ट कुठून नेमकी शोधून काढली किंवा काय? हे मी एक वेळेस दुबईला फिरायला गेलो होतो मित्रांसोबत. तिथं त्या एका हॉटेलमध्ये मी हा कन्सेप्ट पाहिलेला होता. हा कन्सेप्ट म्हणजे बकरं रान केलेलं मी तिथं पाहिलेलं होतं. मग त्याच्यानंतर माझ्याही डोक्यात आले की बाबा आपण पण इथं आपल्या पुण्यामध्ये करू शकतो, आपल्या हॉटेलला करू शकतो. ही कन्सेप्ट त्यांनी दुबईला पाहिली आणि दुबईची ही कन्सेप्ट आपल्या इथं ते घेऊन आलेत. बकरा रान कसा झाला आपण त्याचं बघूयात. तुम्ही बघू शकताय अगदी मस्तपैकी हा मटन रोस्ट झालेला आहे, व्यवस्थित अगदी क्रिस्पी झालेला आहे. खाऊन बघतोय. लाजवाब, अल्टिमेट. तर ह्या रानसोबत आपल्याला पूर्ण ही बकऱ्याची वजडी देखील दिली जाते आपल्याला याच्यावर, आणि हा राईस दिला जातो. तर बिर्याणी राईस आहे संपूर्ण हा. तर ह्या संपूर्ण प्लेटची किंमत आहे 9,000 रुपये. आणि 9,000 रुपयामध्ये जवळजवळ हे 10 किलोचं बकरं आणि हा तुम्हाला बिर्याणी राईस मिळतो. याच्यामध्ये 10 ते 15 लोकांना सफिशियंट असं ही थाळी आहे. आणि जर तुम्हाला ही थाळी हवी असेल, हे मटण रान तुम्हाला हवं असेल बकऱ्याचं, तर तुम्हाला आदल्या दिवशी अगोदर सांगावं लागेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला रक्कम देखील डिपॉझिट करावी लागेल, तरच तुम्हाला मिळणार. कारण हा अवघड विषय आहे, नुसता बुक करून हा विषय तुम्हाला मिळणार नाही आहे. त्याकरता तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या ध्यानात ठेवा. 9,000 रुपये किंमत आहे. 10 किलो बकरं येतं, संपूर्ण टेस्टी आहे, अगदी असं मस्त तयार होतं आहे. तर तुम्ही एकदा या, अवश्य भेट द्या आणि आनंद लुटा. धन्यवाद, आभारी आहे. हॉटेलचा पत्ता, फोन नंबर आणि मॅप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो तुम्ही एकदा पाहून घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका. बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. धन्यवाद, आभारी आहे.